दंडवत हो. आजच्या दृष्टांत निरूपण सत्रामध्ये आपण 56 क्रमांकाचा माकोड्याचा दृष्टांत घेणार आहोत. धरणे ते ऐसे धड तुटले आही परी जीवे परमेश्वरा ते न सोडावे. तैची तया लाभा ते पावे प्राप्ती होय जैसा माकोड्याचा. आधीच्या दृष्टांतामध्ये आपण पाहिलं की परमेश्वरे धरिलिया वाया न वचिजे, म्हणजे परमेश्वराने जर का त्या जीवाला धरून ठेवलेला असेल तर तो जो जीव आहे तो वाया जात नाही, असं त्यामध्ये आपण बघितलेलं आहे. परंतु वानरीच्या दृष्टांतामध्ये आपण हे पण बघितलं की केवळ वानरीनेच धरू दिलेलं आहे असं नाही, तर त्या पिलाने देखील धरलेलं आहे. तसं परमेश्वर तर आपल्याला धरतील, परंतु आपण देखील परमेश्वराला योग्य प्रकारे धारण केलं पाहिजे. परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी माकोड्याचा जो दृष्टांत आहे त्या दृष्टांतामध्ये सांगितलं की धरणे ते ऐसे, जे काही परमेश्वराचं धरणं असेल आपल्याला किंवा आपलं धरणं असेल परमेश्वराला, ते अशा प्रकारचं असलं पाहिजे की धड तुटले आहे. जर का आपलं धड म्हणजे शरीर जे आहे ते जर का तुटले आहे, म्हणजे जर का ते अक्षम झालं, अशक्त झालं, आजारी झालं, काहीही संकट जरी आलं तरी देखील जीवे ईश्वरातेनं सोडावे. म्हणजे मृत्यूचा वेळ जरी आला, धड आणि शीर वेगळं होण्याची वेळ जरी आली, तरी परमेश्वराते म्हणजे ईश्वराला आपण सोडायचं नाही, तरच आपण परमेश्वराच्या लाभापर्यंत पोहोचू शकतो. स्मृतिस्थळामध्ये असा एक प्रसंग येतो ज्याच्यामध्ये माहीम भट्ट आणि लक्ष्मींदर भट्ट हे यांना अपराधी म्हणून पकडलं जातं. मुळात ते आचरण करत करत पायी परिभ्रमण त्यांचं चालू आहे आणि त्यामध्ये त्यांचं मौन आहे, म्हणजे काही जरी झालं तरी बोलायचं नाही अशा प्रकारचं मौन आहे. स्वतःचं श्रेष्ठत्व प्रकाशायचं नाही. आणि त्यामध्ये काय झालं की त्यांना एका ठिकाणी चोर म्हणून पकडलं गेलं आणि मग त्यांना मृत्यूदंडाची देखील शिक्षा, तरी देखील ते काही बोलायला तयार नाही. धड तुटले आहे म्हणजे ईश्वराच्या संदर्भातलं आचरण करताना, ईश्वराने सांगितलेलंच आचरण करताना असं घटना घडलेली आहे. मुळात परमेश्वराचं साह्य त्या ठिकाणी झालं पाहिजे होतं. त्यांना चोर म्हणून कोणी धरलंच नव्हतं पाहिजे होतं, परंतु असं देखील झालं. आता धड तुटायची वेळ आलेली आहे, देहातनं जीव जायची पण वेळ आलेली आहे, शिक्षा अशा प्रकारची त्यांना होणार आहे, तरी देखील ते काही बोलले नाही. परमेश्वराच्या नामाचं स्मरण त्यांनी चालूच होतं त्यांचं. देवाला आठवणं त्यांनी काही बंद केलं नाही. आणि अशा याच्यामध्ये सोबतचे जे लक्ष्मींदर भट्ट आहे ते माहीम भट्टांना म्हणतात की काय आता पुढे काय कसं करायचं, आता तर इथे तर मृत्यूदंड देत आहेत ते. तेव्हा माहीम भट्ट त्यांना म्हणतात जरो वा शस्त्रो वा, म्हणजे ज्वराने देखील आपल्याला कधीतरी मरायचंच आहे, ताप येऊन मरू, किंवा शस्त्रो वा म्हणजे शस्त्राने मरू, कशाने का होईना आपल्याला मृत्यू हा येणार आहेच. मृत्यू कोणाला टळलेला नाही आहे, फक्त तो कसा येणार आहे, कशा पद्धतीने येणार आहे, प्रत्येकाचा मृत्यू वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहे. परंतु कुठल्याही प्रकारे मृत्यू येऊ आणि कधी पण येऊ, तर त्यामध्ये आपण परमेश्वराला सोडता कामा नये. जर का एखाद्या शस्त्राने जरी मृत्यू होत असेल, म्हणजे अपघात झाला तो एक प्रकारे किंवा घात झाला, मग त्यावेळेला आपण परमेश्वराला सोडून नाही द्यायचं.
त्यावेळेला देखील परमेश्वराचं नाम आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. आणि असं म्हटल्यानंतर जोरवा शस्त्रोवा असं त्यांनी संस्कृतमध्ये ते वाक्य बोलले लक्ष्मीधर भटांना. ते तिथे उभे असलेल्या एका सैनिकाने ते ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते म्हणाले हे तर संस्कृत वाक्य बोलले, म्हणजे हे विद्वान व्यक्ती दिसतात. आणि मग अधिकाऱ्यांना बोलवलं, सांगितलं वगैरे, आणि मग त्यांची माहिती काढली. मग कळालं हे तर भटमार्गीचे आहेत. आणि मग भट्टोबासांनी त्यांना नंतर म्हटलं एवंपर्यंत मौन्याची, इतकं म्हणजे मृत्यूशी आता जवळ आलेला आहे तो प्रसंग, मृत्यूच्या जवळ, तरी देखील तुम्ही बोलले नाहीत. म्हणजे बाकीचं काही बोललेच नाही ते, परंतु देवाच्या नामाचं स्मरण सुरू आहे. देवाला मात्र काही त्यांनी सोडलं नाही. ह्याला म्हणतात धड तुटली आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे. स्वामींचं वचन आहे. धड जरी तुटत असेल, मृत्यू जरी येत असेल, घातपात जरी होत असेल, तरी देवाचं नाव मात्र सुरू ठेवायचं. मी आधी सांगितलं की आपला मृत्यू, संकट आणि ईश्वर धर्म हे सगळं वेगवेगळं आहे. त्याला सगळ्यांना एकत्र करायचं नाही. त्याच्याशी त्याची सांगड नाही घालायची की आम्ही देवाचं एवढं करतो मग असं का झालं, असं वाक्यच नाही आलं पाहिजे मुळामध्ये. म्हणजे तर तशा पद्धतीने इथे माईम भट्ट आहेत किंवा ते सोबतचे लक्ष्मींदर भट्ट आहेत, हे मात्र शेवटपर्यंत बोलले नाहीत. तसाच प्रसंग काळे कृष्ण भट्ट यांच्याही बाबतीमध्ये घडला. त्यांनाही असंच पकडलेलं आहे आणि त्यांनाही काही शिक्षा दिल्या गेली, त्यांना मारल्या गेलं, बोलल्या गेलं भरपूर, पण ते मौनच राहिले. आणि आपोआपच त्यांच्यापैकी कोणाला तरी ते लक्षात आलं की हे तर भटमार्गीचे आहेत, यांचा जे काही एकंदरीत त्यांचं वर्तन आचरण जे आहे, आणि मग त्यांना सोडलं. म्हणजे इत्यादी प्रकारे आम्हाला स्मृतीस्थळामध्ये या वचनाचं जे आचरण आहे, की आज जो दृष्टांत घेणार आहोत, त्या दृष्टांताचं जे आचरण आहे ते आम्हाला स्मृतीस्थळामध्ये बघायला मिळतं. आणि आमच्या स्वामींनी देखील सांगितलं की जनसंपर्कामध्ये काय होणार आहे की काही लोक शब्दाने डोये मारतील किंवा शस्त्राने मारतील, पण त्यावेळेला काय करायचंय, डोईची ओढवावी. म्हणजे एक सर्वसाधारण जे काही परिहार आहे, त्याचं जे काही उत्तर आहे, आपण कोण आहोत, काय आहोत, किंवा ही चूक मी केलेली नाही, हे सर्वसाधारण जो काही परिहार द्यायचा तो द्या. परंतु त्या ठिकाणी त्यांना उलट उत्तर द्यायचं नाही, किंवा आपण ते तमबुद्धीने ते करत आहेत, तामस बुद्धीने ते करत आहेत, हिंसा कार्य ते करत आहेत, तर आपण मात्र हिंसक व्हायचं नाही. आपण त्यावेळेला तमतम चिडचिड आपण करायची नाही. भांडणामध्ये कसं असतं की समोरच्याचा जेवढा आवाज आहे त्याच्यापेक्षा जास्त आवाज आपल्याला काढावा लागतो, तरच भांडण होतं बरं का. तुम्ही त्याच्यापेक्षा कमी आवाजात बोलले तर मग ते भांडू नाही शकत तुम्ही. मग त्याच्यापेक्षा आवाज तो समोरचा काढतो, मग त्याच्यापेक्षा जास्त आवाज आपला असला पाहिजे. म्हणजे हिंसेला हिंसेने उत्तर दिलं जातं म्हणून ते वाद होतो. त्या हिंसेला जर का तुम्ही सत्वबुद्धीने आवाज जर का बोललात, सात्विकतेने बोललात, निर्हिंसकपणे जर का बोललात, तर भांडण होऊच शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी सांगितलं की डोई ओढवावी, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हिंसकपणे आपण बोलायचं नाही, सात्विकच त्या ठिकाणी राहायचं. आणि कुठल्याही प्रकारे आपण तिथे चिडचिड करून आक्रमक बुद्धी आपली त्या ठिकाणी उक्त करायची नाही, व्यक्त करायची नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वामींच्या वचनाचं जे काही अनुपालन आहे ते भट्टोबासादिकांनी, माई भटांनी ते केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने स्वामींनी सांगितलेलं आहे, धड तुटले आहे जीवे परमेश्वरा ते न सोडावे, तैची तया लाभाती पावे. म्हणजे परमेश्वराकडनं जो काही लाभ होणार आहे आपल्याला, त्या लाभापर्यंत आपण कधी पोहोचू शकतो, जेव्हा काही जरी झालं तरी परमेश्वराचा जो धर्म आपण धारण केलेला आहे, जो आपण आचरणामध्ये आणलेला आहे, तो काही जरी झालं तरी तो धर्म आपण सोडायचा नाही. मग अशा वेळेला तुम्हाला स्वामींनी सांगितल्याप्रमाणे जगाचा सासुरवास सुद्धा होईल. म्हणजे
स्वामी सांगतात एका पतीसाठी ती पत्नी 4-5 लोकांचा सासुरवास सहन करत असते. आणि विश्वाचा पती परमेश्वर तेणेसी जर का धरणे मांडिले, म्हणजे विश्वाचा जो पती आहे परमेश्वर, त्याला जर का तुम्ही शरण गेलात, तर काय होणार आहे की जगाचा सासुरवास होणार आहे. खूप लोक नावं ठेवतील तुम्हाला, है ना. देवधर्म करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर त्याला नावं ठेवणारे पण लोक असतात. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे स्मरण करता, तर ते काही लोक तुमचं नाव काढतील किंवा चांगले बरं का, परंतु काही लोक तुम्हाला नावं ठेवतील की उठसूट आपलं देवधर्मच करत असतात. कधी पण उठसूट मंदिरातच जात असतात, उठसूट काही ना काही देवाधर्माचंच वाचत असतात. म्हणजे लोक नंतर आपल्याला नावं ठेवायला लागतात. आणि म्हणून असं कितीही कोणी काही आपल्याला जरी बोललं, तर धर्मक्रियेच्या बाबतीमध्ये हे नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला समाजासमोर धर्म करताना लाज वाटत असते बरं का, संकोच वाटायला लागतो धर्म करत असताना. परंतु अशा प्रकारे कुठलाही संकोच बाळगायची किंवा भीती बाळगायची काही गरज नाही. आपला धर्म आपल्या पद्धतीने आपण सुरू ठेवायचा असतो. आणि मग अशा प्रकारे जर का तुम्ही शेवटपर्यंत ईश्वर धर्माचं अनुपालन आचरण केलं, तैची तया लाभा ते पावे, तरच तुम्ही परमेश्वरापासून जो लाभ होणार आहे तो त्या लाभ तुम्ही प्राप्त करू शकता. मध्येच जर का आपण धर्म सोडून दिला, मग तो परमेश्वराकडनं होणारा लाभ वगैरे काय असेल तो आपल्याला प्राप्त होणार नाही. जेही काही आपण आयुष्यामध्ये करत असतो ते शेवटपर्यंत आपल्याला ते करावं लागतं. ती शेवटपर्यंत ती जबाबदारी न्यावी लागते. मध्येच आपण कुठली जबाबदारी जर का सोडली, तर त्यातनं होणारा जो लाभ आहे तो लाभ आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि ईश्वरापासनं तो लाभ तर होणारच, परंतु प्राप्ती होय म्हणजे प्राप्ती म्हणजे काय की जे तुम्हाला त्यातनं प्राप्त करायचं आहे ते देखील त्यातनंच प्राप्त होणार. जेवपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत त्याला धरून ठेवलं तर ते प्राप्त होईल. आणि मध्ये जर का सोडून दिलं तर लाभही होणार नाही आणि प्राप्ती देखील होणार नाही. या संदर्भामध्ये हा दृष्टांत स्वामींनी औसांप्रती निरूपण केलेला आहे, माकोड्याचा दृष्टांत. आणि तो दृष्टांत औसांना का निरूपण केला ते पण आपण बघायचं आहे. भिक्षा मंडन निषेधपूर्वक उत्साहता आऊ दुःख निराकरण ही लीळा आहे. भिक्षा मंडन निषेधपूर्वक, भिक्षा मागायला जात असताना, मंडन म्हणजे स्वतःला शृंगारून जे औसा जात आहे त्याचा निषेध पूर्वक, म्हणजे स्वामींनी त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. आणि कुत्साहता म्हणजे त्या स्वामींनी तो जो निषेध केला किंवा जी त्यानंतर त्यांची जी काही चेष्टा केलेली आहे, मस्करी केलेली, त्यामुळे दुःखी झालेल्या औसांचं दुःख निराकरण स्वामींनी केलेलं आहे. औसे भिक्षेसी जाती, औसा ज्या आहेत या एक महिला आहेत, परंतु त्यांचं वागणं जे आहे ते एकदम पुरुषार्थी वागणं आहे. ते येते जाते असं म्हणत नाही, येतो जातो अशा प्रकारचं वाक्यप्रयोग ते करतात. स्वतःला ते पुरुष समजतात. आणि म्हणून स्वामी पण त्यांना बाई म्हणत नाही, स्वामी त्यांना नायको म्हणतात. म्हणजे तो पुरुषार्थ त्यांच्याकडे आहे. आणि नायको म्हणजे कुणालाही घाबरतच नाही ते. त्याच्यामुळे नायक म्हणजे काय, एखाद्या समूहाचं नेतृत्व करणारा तो नायक असतो, मुख्य प्रमुख. अशा प्रकारचं जे काही वर्तन आहे ते औसांचं आहे. आणि म्हणून स्वामी त्यांना नायको असं उच्चारण करतात, त्यांना असं संबोधतात. आणि ह्या जेव्हा भिक्षेला जायच्या तेव्हा काय करायच्या, भिक्षा अवसरी धूत वस्त्र नेसती, भिक्षेला जाताना चांगल्या प्रकारे भिक्षा मिळावी म्हणा, किंवा भिक्षेला जाताना आपला जो काही अवतार आहे तो कसा पाहिजे, एकदम व्यवस्थित असला पाहिजे. या दृष्टीने ते भिक्षेला जाताना थोडं नीटनेटक्या होऊन जायच्या, जसं आहे तसं नाही. आणि त्यावेळेला धूत वस्त्र म्हणजे धुतलेलं स्वच्छ जे वस्त्र आहे ते वस्त्र ते नेसून जायच्या. धुतल्या बहिर्वासाची बुंती घालिती, आणि धुतलेल्या
बहिर्वासाची बुंती म्हणजे बाहेरून जे वस्त्र घ्यायचं आहे, जसं काही पदर असेल वगैरे ओढणीसारखं, त्याला म्हणतात बहिर्वास. म्हणजे डोक्यावर घ्यायचा जो काय आहे त्याची बुंती घाली. ती बुंती म्हणजे डोक्यावरून असं घ्यायचं वस्त्र की त्याच्यामुळे डोक्याला वगैरे ऊन लागणार नाही आणि हवा देखील लागणार नाही, अशा प्रकारचे ते बुंती. तोंड हात पाय धुती, ती जी बुंती घ्यायचे ते सुद्धा चांगलं वस्त्र आणि तेही धुतलेलं वस्त्र, असं काही मळकं फाटकं वगैरे असं वस्त्र नाही. आणि तोंड हात पाय धुती, जाताना तोंड हात पाय वगैरे स्वच्छ धुवायचे. त्रिपुंडी रेखिती आणि तीन त्रिपुंडी रेखिती म्हणजे असा टिळा जो आहे, 3 बोटांचा टिळा, आडवा टिळा, किंवा त्रिपुंडी म्हणजे असं 3 अशा पाकळ्या कपाळावर काढणे, किंवा ऊर्ध्व टिळा जो वगैरे आहे 3 याचा, त्रिशूळासारखा म्हणा वगैरे, अशा प्रकारे ते टिळा रेखायच्या. मग गोसाव्या ते भिक्षे जावया पुसावया येती, आणि मग स्वामींना मी भिक्षेला जाऊ का हे विचारण्यासाठी म्हणून ते यायचे. आणि एकू दिवशी आली, एकू दिवशी असंच सगळं काही शृंगार वगैरे करून आलेले आहेत. आता मुळामध्ये भिक्षेला जायचं आहे आणि भिक्षेला जात असताना मात्र कुठल्याही प्रकारचा शृंगार वगैरे करून काही जाण्याची आवश्यकता नाही. आपण भिक्षेला चाललोय, एका ईश्वर धर्माच्या विधीला चाललेलो आहोत. आपलं नीटनेटकेपणा बघून कोणी आपल्याला भिक्षा द्यावी या हेतूने भिक्षा मागू नये. आपल्याला जी भिक्षा मिळणार आहे ती परमेश्वराच्या नावाने मिळणार आहे. त्याच्यामुळे इत्यादी प्रकारे असं काही साज शृंगार करून जायची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण असंच गेलो विना शृंगार वगैरे काही करता, नीटनेटके नसताना, तर आपल्याला कोणी भिक्षा देणार नाही. परंतु असं काही नाही. तुमच्या जे नशिबात आहे किंवा परमेश्वर जे तुम्हाला प्राप्त करून देणार आहेत ते तुम्हाला कसंही ते प्राप्त होणारच आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारची कुठली काही क्रिया करण्याची आवश्यकता नाही. आमच्या स्वामींच्या सन्निधानी नाथोबास नावाचे सद्भक्त होते. त्यांना असं वाटायचं ते शिखासूत्रामुळेच भिक्षा मिळते बरं का, आणि तो टिळा आहे त्या टिळ्यामुळे ती भिक्षा मिळते. स्वामींनी एकदा सांगितलं, तो टिळा आणि ते शिखा, ते जे काही सूत्र आहे ते काढून ठेवा. टिळा आणि सूत्र जे जानवं जे आहे ते काढून ठेवा, तुम्हाला अशी पण भिक्षा मिळेल. ते म्हणाले नाही, तो टिळा आणि जर का जानवं काढलं तर भिक्षा मिळणार नाही. स्वामी म्हणतात काढून बघा आज. आणि त्यांनी ते काढलं. स्वामींनी ते जमिनीत पुरायला लावलं त्यांना, आणि बघा भिक्षा मिळते की नाही मिळते. परंतु काय झालं की त्या दिवशी भिक्षा लवकर आलीच नाही. कोणी काही भोजन घेऊन आलं नाही, काहीच नाही. आणि मग त्यांना जशी भूक लागली, मग त्यांनी चलबिचल सुरू झाली. मग त्यांच्या लक्षात आलं की बघा, आज मी जानवा आणि टिळा काढून ठेवला ना, मग आज भिक्षा मिळून नाही राहिली. आणि म्हणून ते त्या ज्या ठिकाणी ते जानवा आणि टिळा पुरलेला होता तिथपर्यंत ते गेले. त्यांना वाटलं की हे आता उकरून काढू आपण आणि ते परिधान करू. परंतु परत स्वामींची आठवण आली, परत मागे आले, परत तिथे गेले, परत मागे आले. असं 2-4 वेळा झालं आणि एकदम आता भूक लागून गेली. आता जर का आपण भिक्षा नाही मिळाली तर जेवणाची वेळ टळून जाईल, भिक्षाही कोणी देणार नाही, काही नाही. आणि म्हणून त्यांनी पटकन जाऊन ते टिळा जानवं ते काढलं. ते परिधान करत नाही तेवढ्यात कोणतरी भोजनाचं ताट घेऊन आलं तिकडून, आणि त्यांच्या डोक्यात ते पक्क झालं की बघा, हे टिळा जानवं मी काढलं, घातलं, परिधान केलं, लगेच भिक्षा आली की नाही. म्हणजे त्यांना असं वाटलं की याच्यामुळे भिक्षा मिळते. आता जे लोक टिळाच लावत नाही त्यांना भोजन मिळत नाही का? जे लोक जानवं घालतच नाही त्यांना भोजन मिळतच नाही का? भोजन सगळ्यांना मिळतं. म्हणजे आपले काही गैरसमज असतात. आपल्याला असं वाटतं याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं. ते समज, गैरसमज असतात. तर असं काही नाही आहे. तुमच्या नशिबाचं तुमच्या नशिबामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते मिळणारच आहे. आणि म्हणून ज्याचं कुणीच नाहीये, आपण बघतो ना काही येडे गबाळे असे असतात, फाटके तुटके मळके कपडे,
असे पण लोक आपल्याला दिसतात, कुठेही बसतात, कुठेही काही खातात. ते असं काही कोणी पत्रावळ्या टाकलेल्या त्याच्यावरच ते खातात. ते लोक देखील त्यांना भोजन न मिळाल्यामुळे ते मेलेत अशी कुठे बातमी वाचली का तुम्ही? त्यांनाही रोजचं त्यांना लागतं तेवढं 2 वेळेचं अन्न त्यांना मिळत असतं. आपण तर परमेश्वराच्या नावाने निघालेलो आहोत. तर ती व्यवस्था जी आहे, जसं नियती प्रत्येकाची व्यवस्था करते. या जगामध्ये असं जे भोजन न मिळाल्यामुळे मरणारे लोक नाहीत. आता तर आपली परिस्थिती उलटी आहे. भोजनामुळेच आपलं मृत्यू जो आहे, आजारपण जे आहे ते आपल्या जवळ-जवळ येऊन राहिलेलं आहे. आणि म्हणून जसं नियतीला आपली काळजी आहे, तसं परमेश्वरासाठी जेव्हा आपण अनुसरण घेतो किंवा त्या विधीला आपण धारण करतो, त्या आचरणामध्ये आणतो, त्यावेळेला आपली काळजी परमेश्वराला असते. परमेश्वर सगळी व्यवस्था करत असतात. फक्त आपल्याला काय आहे, थोडासा धीर जो आहे तो धरावा लागतो. कधी एखाद्या वेळेस सहाय्य लवकर पण होईल, कधी बरोबर होईल आणि कधी उशिरा पण होईल. आपल्याला फक्त काय करायचं आहे, नातोवासांना स्वामी नंतर म्हणतात, की नावेक तुम्ही जर का वाट बघितली असती थोडा वेळ, तर तुम्ही का 1 दिवसाची उपाशी होते का 2 दिवसाची उपाशी होते, थोडा वेळ थांबले असते, तर तुम्हाला सहाय्य झालंच असतं. नसतं झालं अशातला भाग नाही. पण त्यांना असं वाटलं, की त्याच्यामुळे आम्हाला भिक्षा मिळाली नाही. ती भिक्षा मिळणार, परमेश्वर प्राप्त करून देणार आणि त्याची काळजी परमेश्वराला आहे. आणि म्हणून मग नातोवासांना शिक्षा पण स्वामींनी केलं. आपल्याला थोडी वाट बघता देखील आली पाहिजे बरं का. आपल्याला वाट बघता येत नाही. आपल्याला असं वाटतं, की नाही जेव्हाचं तेव्हाच भेटलं पाहिजे. त्याच्याही लवकर भेटलं पाहिजे. उशिरा झालं, की आपली तगमग सुरू होते. तुम्ही बस स्टॉपला पण थांबले, तर ती नेमकी इतक्या वाजताची बस तितक्या वाजता नाही आली. 5 मिनिटं जर का पुढे झाले, तर आपली तगमग सुरू होते. बस येते की नाही येते? म्हणजे आपली जी काही विचार जे काही विचार करण्याची जी काही क्षमता आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने आपण वेगवेगळे विचार करायला लागतो. काय झालं असेल? बस आली असेल का आज? येईल का आज? किती उशिरा येईल? थोडंसं थांबता आलं पाहिजे आपल्याला, की त्या म्हणजे जे काही वाहन येणार आहे ते त्याच्या वेळेला बरोबर त्या वेळेला येणार. तुम्ही किती इथे विचार पटापट केले, हळू केले, त्याच्यामुळे ते वाहन हळू किंवा लवकर येणार नाही. ते त्याच्या वेळेला बरोबर ते येणार आहे. आपल्याला थोडंसं शांत बसता आलं पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी नाथोबासांना सांगितलं, की थोडा वेळ वाट बघितली असती तर तुम्हाला सहाय्य झालंच असतं. ते काही टिळे जानवे काढण्याची काही आवश्यकता नव्हती. तशा प्रकारे आमच्या ज्या आऊसा आहेत, हे आऊसा अशाच प्रकारे काही थोडंसं सजून नटून ते जात होते, की जेणेकरून भिक्षा मिळावी किंवा चांगली मिळावी. आणि एक दिवशी असं सगळं शृंगार करून ते आलेले आहेत स्वामींना विचारण्यासाठी. तेव्हा स्वामी म्हणतात, लिसी पुसी की जे हे धर्म वैस्याचे की नायका. लिसी पुसी करणे म्हणजे हे धर्म कुणाचे आहेत? अशा प्रकारे काहीतरी भेटावं म्हणून शृंगार करणे. एरवी शृंगार सर्वच महिला करतात, परंतु त्यांच्या शृंगाराचं एक कारण वेगळं आहे. ते नेहमीच सर्वसाधारण शृंगार आहे. त्या शृंगारातनं त्यांना काही प्राप्त व्हावं यासाठी ते शृंगार करत नसतात, सर्वसाधारण महिला. परंतु इतर ज्या महिला आहेत, वेश्या ज्या आहेत, ते त्यांना त्याच्यातनं काहीतरी द्रव्य प्राप्ती व्हावी म्हणून ते शृंगार करत असतात. तशा प्रकारे तुम्ही शृंगार कशासाठी करतायत? भिक्षा मिळावी म्हणून, अन्न मिळावं म्हणून तुम्ही शृंगार करतायत. तर हे संत व्यक्तीला, साधू व्यक्तीला हे बरोबर शोभत नाही. की काहीतरी कारणामुळे तो शृंगार करावा आणि ते प्राप्त करावं असं नको. जोगिया तो मसी गसी लिचला व्हावा किंगा नायका. म्हणजे जोगी जो आहे, संत संन्यासी जो व्यक्ती आहे, तो मसी गसिलीतला वॉकिंगा म्हणजे त्याला मळीन माती धूळ वगैरे याच्यानी तो लिंपायमान असला पाहिजे. तो काहीतरी जर का भिक्षेला चाललेला आहे तर त्यांनी व्यवस्थित होऊन जाणं वगैरे याची आवश्यकता नाही. तो जसा आहे तसा जरी तो गेला
तरी देखील त्याला भिक्षा मिळेल, आणि हे संताचं लक्षण आहे. पाओ पाओ दीक्षिताची कन्या. आता हे म्हटल्यानंतर आऊसांनी हे लक्षात नाही घेतलं की स्वामी काय म्हणतात. त्यांना वाटलं की हे मला चुकीचं म्हणतायत, आणि म्हणून ते म्हणतात पाओ पाओ दीक्षिताची कन्या. म्हणजे आऊसा ज्या होत्या त्या ब्राह्मण होत्या, आणि दीक्षिताची कन्या म्हणजे दीक्षित हे जे आहे कुळ आहे त्या ब्राह्मणांमधलं, ते उत्तम कुळ आहे, त्याच्यातले ते आहेत. उपासन्यांची सून, त्यांचा विवाहही देखील झालेला होता, आणि ते उपासने म्हणजे हे देखील ब्राह्मणांमधलीच एक चांगली एक कुळ आहे, आणि त्यांच्या त्या कुळात त्या सून म्हणून दिल्या गेलेल्या होत्या. नाथपंथी उपदेश त्यांनी घेतलेला होता. चातुर्वर्णी भिक्षा करी, आणि चातुर्वर्णामध्ये ते भिक्षा मागत होत्या. म्हणजे हे देखील त्यांचं उत्तम आचरण एक प्रकारचं होतं. पाणी भातू खाय म्हणजे शिळं अन्न ते खात होत्या. अशा प्रकारचं कडक आचरण आऊसांचं होतं. तितर्या मोहाचा कृष्ण्या ध्याये, आणि आऊसांकडे तितर्या मोहाचा म्हणजे 3 ठिकाणी वक्र असलेली ती श्रीकृष्ण मूर्ती, पण मोहाच्या झाडाच्या लाकडाची बनवलेली. मोहाचं जे झाड असतं त्या झाडाच्या लाकडाची बनवलेली श्रीकृष्णाची 3 ठिकाणी अशी वक्र वाकडी असलेली श्रीकृष्ण मूर्ती त्यांच्याकडे होती. जेव्हा प्रथम भेट झाली आऊसांची स्वामींची, तेव्हा त्यांच्या जोडीतनं स्वामींनी काय काय गोष्टी अशा बाजूला काढल्या. त्याच्यामध्ये हा कृष्ण, लाकडाचा कृष्ण होता. तेव्हा स्वामींनी सांगितलं याला पण काय करा, या लाकडाचा जो कृष्ण मूर्ती आहे त्याला नदीमध्ये करा. ते म्हणे तेव्हा हे राहू द्या. का बरं? म्हणे हा मला वाट सांगतो, रस्ता सांगतो. कसं? म्हणे एखाद्या ठिकाणी आता मी चालले आहे, आणि 2 जर का रस्ते लागले, 2 वाटा जर का लागल्या, आता कुठे जायचं आहे, मी मध्यभागी कृष्ण ठेवते आणि सोडून देते. ते कृष्ण ज्या बाजूला पडेल त्या रस्त्याने मी पुढे जाते. म्हणजे तो कृष्ण मला रस्ता दाखवतो. आमचे स्वामी सांगतात आता साचोकार कृष्ण आता भेटलेले आहेत. म्हणजे जे काही आपण प्रतिमा असतात किंवा काही फोटोज असतात देवाचे वगैरे, हे काय आहेत? निर्जीव आहेत, ते सजीव नाही आहेत. परमेश्वर असा निर्जीव नसतो बरं का. परमेश्वर हा पाषाणाचा नसतो, हा कागदाचा नसतो, चित्राचा नसतो, मातीचा नसतो, धातूचा नसतो. परमेश्वर चालणारा फिरणारा आहे, आपल्यासारखा आहे तो. जसं एखादी कुठली तरी प्रतिमा बनवली, त्याला आपलं नाव देता येईल का? त्याला आपण आहोत का? ते आपण वेगळे आहोत, आणि आपली ती प्रतिमा बनवली आहे. ती प्रतिमा म्हणजे आपण नाही आहोत, आपण वेगळे आहोत, आणि ती प्रतिमा वेगळी आहे. फक्त आपल्या नावाची ती प्रतिमा आहे. तसं परमेश्वराला आपण पाषाणाला परमेश्वर म्हणू नये. आपण पाषाणाला परमेश्वर म्हणतो. पाषाण म्हणजे काय आहे? पाषाण म्हणजे एक दगड आहे. परमेश्वर वेगळे आहेत आणि पाषाण वेगळं आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेला स्वामी सांग साचोकार म्हणजे खरे खुरे श्रीकृष्ण महाराज तुम्हाला भेटलेले आहेत. आता अशा प्रकारचं काही तुम्हाला जवळ बाळगण्याची काही आवश्यकता नाही. मज आणि सामान्य स्त्रियेचे धर्म म्हणितले, आणि आऊसा हे सगळं सांगतायत. देवानी मला काय म्हटलं, मी दीक्षितांची कन्या, उपासन्यांची सून, नाथपंथी उपदेश, आणि सोबतच पाणी भात खाते, आणि तितर्या महुआचा कृष्ण जो आहे त्याचं ध्यान मी करते. आणि सगळं असं असताना माझी आणि वेश्येची त्यांनी बरोबरी केली. बापू गोडीसिया देवा नाही येणे देवे काज. आणि स्वामी सांगतात की त्या स्वामींनी हे बोलल्यानंतर ते म्हणतात, बापू गोडेसिया देवा म्हणजे गोड बोलणाऱ्या देवा, नाही येणे देवे काज, मला तुमची कुठली आवश्यकता नाही. आऊसा ह्या कशा होत्या? थोड्या तामस होत्या, तमतम जास्त करायच्या, चिडचिड जास्त करायच्या. या ठिकाणी जर का भट्टोबास असते तर भट्टोबासांनी ते लक्षात घेतलं असतं की स्वामी काय बोलतात, ते कशासाठी बोलले स्वामी, हे त्यांनी समजून घेतलं असतं. पण आऊसा चिडचिड करत असल्यामुळे, तमतम करत असल्यामुळे त्यांनी ते लक्षात नाही घेतलं. जो व्यक्ती
चिडचिड असतो ना, ज्याच्यामध्ये तामस गुण असतो, तर तो व्यक्तीचं हे न्यूनता असते की तो कुठलीही विषय जो आहे तो व्यवस्थित ऐकून घेत नाही, व्यवस्थित ते समजून घेत नाही. हे काय बोलत आहेत, कुठले शब्द का वापरतायत, ह्याचं जे काही समजून घेतलं गेलं पाहिजे ते समजून घेतल्या जात नाही त्याच्याकडनं. आणि मग आऊसांच्या बाबतीमध्ये देखील असंच झालं. त्या चिडल्या आणि मग स्वामींना सरळ ते म्हणतात, मला तुमची काही आवश्यकता नाही, असा देव नको मला. काढीन आपला जोगू, त्यांच्याकडे तो जोगवटा आहे तो मी काढेन आणि परत मी माझ्या माझ्या आधीच्या सारखं मी वागेन, असं त्या म्हणतात. तेव्हा स्वामी म्हणतात, खेळीजेल नाही का, म्हणजे नक्की आता तुम्ही चालले का, खरोखर चालले का तुम्ही? ते म्हणाले, हो मी चालले. मग चौधोत्राच्या जवळ गावा गेली. जवळगाव जे आहे किंवा जळगाव आहे, तर ते चौधोत्राचं जे काही जवळगाव आहे, जळगाव आहे, त्या ठिकाणी आऊसा ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत. आणि रात्र झाली आणि दुःख करू लागली. आता निघून तर गेल्या, निघून गेल्या कशामध्ये गेल्या, रागामध्ये निघून गेल्या. राग एकदा आल्यानंतर आपण कुठली गोष्ट योग्य करतोय की अयोग्य करतोय हे आपल्याला कळत नसतं बरं का. भांडणामध्ये आपण काय बोलतोय, योग्य की अयोग्य. एखाद्याला शाप देऊन मोकळ होतो आपण, त्या रागाच्या भरात असतं सगळं काय. वाईट चिंतन करतो, हे सगळं काय करतो रागाच्या भरात. आणि त्याच रागाच्या भरात आपण देव देखील सोडून देतो. आऊसांनी तशाच प्रकारचं ते केलं. निघून गेलं दुसऱ्या गावाला. रात्र झाली आणि मग स्वामींचा सगळा तो पूजा अवसर, भक्त मंडळी वगैरे हे सगळं निरोपण, हे सगळं रोजचं जे काही सुरू असायचं ते आज काहीच नाही. आणि मग त्यांना देवाची आठवण आली आणि मग म्हणतात, माझा चक्रस्वामी दुःख करू लागल्या की स्वामींनी का बोललं असेल बरं, मी तर काही लक्षातच नाही घेतलं. स्वामींनी जे मला सांगितलं, जे काही बोलले, त्याचा विचार त्यांनी नंतर केलेला आहे. कधी कधी आपण त्या वेळेला त्या वाक्याचा विचार नाही करत. एकदा राग शांत झाला की मग आपल्याला कळतं की उगाच आपण पण बोललो बरं का. आपण नसतो बोललो किंवा त्याचं आपण ते जे काही बोलले त्याच्यावर आपण जर का पुढे त्यांना काहीतरी विचारलं असतं, विचारपूस केली असती, तर आपल्याला तो विषय व्यवस्थितपणे कळाला असता. परंतु आपण देखील चिडल्यामुळे काय झालेलं आहे की तो विषय तिथेच थांबला. आपण विषय समजून नाही घेतला की स्वामी असं का बोलले, आणि त्याचं पण त्यांना लक्षात आलं की स्वामी का बोलले हे नंतरही देखील त्यांच्या थोडंफार लक्षात आलं, पण कधी, निघून गेल्यानंतर, शांत झाल्यानंतर. आणि मग त्या म्हणतात, माझा चक्रस्वामी, माझ्या चक्रस्वामीची आता पूजा होती असेल. पूजा अवसराच्या वेळेला त्यांना आठवलं की आता स्वामींचं पूजन होत असेल बरं का. आता यावेळेला स्वामी काय करत असतील, पूजा होत असेल. जसं तुम्ही निरोपणाला येता आणि तुम्ही जर का गावाला निघून गेलात काही कारणास्तव, मग तुम्हाला आठवलं आता इतके वाजले बरं का, आता निरूपण सुरू झालं असेल आमच्या गावाला, आता सकाळचं निरूपण चालू असेल, आता दुपारचं निरूपण चालू असेल, आता आरती चालू असेल, म्हणजे हे नंतर आठवतं. मग वाटतं उगाच आपण निरूपण सोडून आलो, निरूपणालाच थांबलो पाहिजे होतो. तसं आऊसांना आठवायला लागलं की आता स्वामींचं पूजा अवसर होत असेल. उदयाची येती आधी एकी वाटे बैसती, आणि सकाळीच मग आलेले आहेत. आधी एके वाटे बैसती, निघालेले आहेत पण रस्त्यामध्ये बसल्या. गोसावी यांची पूजा अवसर आठविती, मागोती भिक्षा अवसरी जवळ गावा जाती. आईसे 3 दिस होती, 3 दिवस झाले. आऊसामध्ये थोडासा अहम पण होता आणि त्याच्यामुळे स्वामींच्या दिशेने ते निघालेले, जिथे स्वामी आहेत की स्वामींकडे जावं, पण मध्येच परत बसायचं, परत भिक्षेला त्या जवळ गावाला जायचं, परत यायचं दुसऱ्या दिवशी, परत स्वामींना असं जाऊन भेटावंच, परंतु परत अहम मध्ये यायचा. कसं जायचं, काय जायचं, आपण तर भांडून आलो, परत बसायच्या, विचार करायच्या, भिक्षेची वेळ झाली, परत त्या जवळ गावाला जायच्या. असं 3 दिवस हे सत्र सुरू होतं. आणि मग चौथ्या दिवशी काय झालं, गोसाव्यांशी उद्याचा पूजा अवसर झाला. चौथ्या दिवशी
स्वामींचा सकाळचा पूजा अवसर संपन्न झाला. अंगी टोपरे केले म्हणजे स्वामींना आता बाहेर जायचं आहे, बाहेर पडायचं आहे. स्वामी सकाळचा पूजा अवसर संपन्न झाल्यानंतर विहरणाला बाहेर जायचे आणि निघताना स्वामींनी ते अंगी टोपरे सदरा आणि श्रीमुकुटावर जे टोपरं आहे ते स्वामींनी धारण केलं. आणि मग स्वामी म्हणतात, आजी कवनीकडे खेळू जाई जेल गा. आज कुठे विहरणाला कुठे जायचं स्वामी विचारतात. कोणी म्हणे कोणीकडे, कोणी म्हणे कोणीकडे, कोण म्हणतं या भागात जाऊ, कोण म्हणतं त्या भागात जाऊ. परंतु स्वामी म्हणतात, आजी हे नायकाशी सावमे जाईल. आज नायक म्हणजे औसा जे आहेत ते औसा भेटायला येणार आहेत आज, आणि आज त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. गोसाव्यांशी पोटफोड्याशी बीजे केले. गोसावी पोटफोडा हे ठिकाण आहे, तिथे गेले स्वामी. त्या पोटफोडा स्वामींना आसन झालं आणि मग म्हणतात, मंडळिका पोरी आऊवेसी अभिमानात वारुत्या तव एव वेना. औसा आलेले आहेत बरं का. 3 दिवस त्यांचं येणं जाणं सुरू आहे. परंतु अभिमानामुळे म्हणजे अहंकारामुळे, आजच्या भाषेत त्याला इगो आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे त्यांना समोर ते येऊन नाही राहिलेले आहेत. ते समोर आले पाहिजेत, परंतु अभिमान एवढा आहे. कधी कधी हा अभिमान जो आहे, अहंकार जो आहे, तो आपल्याला काय करण्यापासून लांब ठेवतो माहितीये का? चांगल्या गोष्टी करण्यापासूनच लांब ठेवतो. बाकी अहंकार कधी वाईट गोष्टी करण्यापासून आपल्याला लांब ठेवत नाही. वाईट गोष्टी त्या अहंकारामुळे भरपूर घडत असतात आपल्याकडनं. परंतु चांगली गोष्ट करायची म्हटली की आपला अहम जो आहे तो मध्ये येतो. जर का ताट उभं राहायचं असेल तर तिथे अहंकार जो आहे तो कामी येतो. पण तो अहंकार असेल तर आपण तिथे नतमस्तक होऊ शकत नाही. एखाद्याला समजा दंडवत करायचा झाला, नमस्कार करायचा झाला, तिथे आपण वाकत नाही, कारण की तो अहंकार आपल्याला वाकू देत नाही. मग अहंकार काय करायला लावतो? अहंकार ताट उभं राहायला सांगतो, अजिबात वाकायचं नाही. तो आहे अहंकार. आपल्याला अहंकार रागात बोलायला सांगतो, त्याच्यासाठी तो पूर्णपणे सहकार्य करतो आपल्याला. पण विनम्र बोलायचं म्हटलं तर मी बोलणार नाही, तो अहंकार त्याच्यामध्ये येतो. म्हणजे अहंकाराचा जर का भाग बघितला, जेवढे काही वाईट कर्म आपण करत असतो ते सगळे अहंकारामुळे. चांगले करण्याचा योग देखील आपला येत असतो, पण ते आपण करत नाही, तो देखील अहंकारामुळे. अहंकार त्याच्यामध्ये आडवा येतो. मी का बोलू, मी का माघार घेऊ, हे सगळ्या ठिकाणी अहंकार येतो. तसं औसांना वाटतं स्वामी असं का बोलले, चूक लक्षात येते त्यांना त्यांची, पण अहंकार मध्ये 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 येत राहतो आणि म्हणून 3 दिवस स्वामींच्या भेटीला येऊ शकल्या नाहीत. 4थ्या दिवशी मग स्वामी स्वतः पुढे गेलेले आहेत आणि एका विशिष्ट अंतर जाऊन स्वामींना आसन झालं. नाथोबा नावाचे जे सद्भक्त आहेत स्वामींच्या सोबत, त्यांना स्वामी म्हणतात की पोरी आऊवेसी अभिमानात आरुते येववे ना. येथे अलीकडे ते येऊन नाही राहिले, त्या विशिष्ट अंतरापर्यंत येतात, तिकडून इकडे ते येत नाहीयेत. अहंकार मध्ये मध्ये येतोय त्यांचा. जा बोलावून घेऊन या, तुम्ही आता जा आणि त्यांना बोलावून घेऊन या. मग नाथोबा गेले. म्हणजे आपल्याकडे दोष असणं हे स्वाभाविक आहे, दोष सगळ्यांकडेच आहे. परंतु तो दोष आपल्याकडे असतानाच आपल्यासोबत एखादी जाणकार व्यक्ती किंवा ज्ञानी व्यक्ती, चांगली व्यक्ती, सभ्य व्यक्ती, सात्विक व्यक्ती आपल्या संपर्कात असली पाहिजे बरं का. आपण जर का वाईट कार्य करतो तर ती व्यक्ती आपल्याला काहीतरी 2 गोष्टी चांगल्या शिकवत असते, चांगल्या सांगत असते. म्हणून गुरुनिमित्त आमचे स्वामी सांगतात की 7 दिसा गुरु निमित्तांना, जे आपले गुरु आहेत, जे आपले सुहृद आहेत, शुभचिंतक आहेत, यांची भेट आधेमध्ये आपण घेतली पाहिजे. का? आपलं जर का काही कार्य किंवा काहीतरी विधी चुकत असेल तर ते आपल्याला ते सांगतील की इथे चुकतंय तुमचं, इथे बरोबर आहे, हे इथे योग्य नाही, हे इथे अयोग्य आहे, हे आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून आता औसांना कोणतरी सांगणार तिथे असलं पाहिजे, त्यांना कोणीतरी निरूपण करणारं असलं पाहिजे. ते जिथे अहंकार त्यांना अडवतो आहे
त्या अहंकाराच्या पुढे त्यांना कुणीतरी आणणारं असलं पाहिजे. अहंकार तिकडे मागेच राहून गेला पाहिजे. म्हणून नाथोबासांना स्वामी म्हणतात, जा तुम्ही बोलावून घेऊन या. मग नाथोबा गेले. तर वाटे बैसोनी दुःख करिता, ती रस्त्यामध्ये आऊसा बसलेल्या आहेत आणि ते दुःख करतायत. स्वामींच्या पूजा अवसराची, भक्तजनांच्या सोबत केलेल्या निरूपणाची सगळी ती आठवण, त्यांचं चिंतन सुरू आहे. आणि नाथोबासांना त्यांनी बघितलं आणि रडू लागली आणि आऊसा रडायला लागला जास्तच नाथोबासांना बघितल्यावर. नाथोबास म्हणतात, आऊ चाल तुते गोसावी बोलाऊ पाठविले. आऊसांना ते म्हणतात, आऊ चाल बरं, स्वामींनी तुला बोलवलेलं आहे आणि मला त्यासाठीच तुला बोलवण्यासाठीच पाठवलेलं आहे. मग आली गोसावी तया ते येता देखिले, आणि आल्या त्या. स्वामींनी त्यांना येताना बघितलं. स्वामी सौम्य विजय करतात. तेव्हा ती नावे पाठी मोरे राहिली आणि ते स्वामींकडे पाठ करून उभ्या राहिल्या. म्हणजे आता स्वामींना कसं आपण आपला चेहरा दाखवायचा, तोंड कसं दाखवायचं, आपण किती मोठी चूक केली, स्वामींनाच काहीतरी बोलून बसलो आपण. नावे करडो लागली, दुःख करायला लागल्या. आणि मग आऊसांना गोसावी शेमाळिंगण दिलेले. आऊसी दंडवते घातली, श्रीचरणा लागल्या. स्वामींना दंडवत केला त्यांनी. आणि ते म्हणतात, जी जी स्वामी जगन्नाथा, स्वामीचे न जाणे स्वामीचे न येणे, बापुडा दुखिया होतू असे जी. म्हणजे स्वामींकडे यावं आणि स्वामींकडनं परत निघून जावं, यामुळे बापुडा दुखिया होत असे जी. म्हणजे बापुडी नाही म्हटलं, ते बापुडा, स्वतःला पुरुष समजतात ते. तर बापुडा दुखिया होत असे म्हणजे याच्यामुळे मला खूप दुःख होतं बरं का. केही न पठवावा, मला कधीच तुम्ही कुठेही पाठवू नका, असन्निधानी धाडू नका मला. स्वामी म्हणतात, नाही का, काही येथूनही तुमचे पाठविले? आम्ही तुम्हाला पाठवलं का कुठे? आम्ही तुम्हाला काढून दिलं का? आम्ही जा म्हटलो का तुम्हाला? नाही, तुम्हीची गेली ती म्हणजे तुम्ही स्वतःच निघून गेलेले आहात. आणि स्वामी सांगतात, नाही का, तापसाचे ऐसे धर्म तरी वैश्याचे कैसे धर्म. तापस व्यक्ती जर का असं साज शृंगार करायला लागला, कशासाठी? तर काहीतरी मिळावं, भिक्षा मिळावी म्हणून. तर मग वैश्याचे कैसे धर्म, म्हणजे हे धर्म तापस व्यक्तीचे नाहीत. आऊसी म्हटले, जी जी स्वामी जगन्नाथा, तरी काही तापसासी करू न लभे. म्हणजे तापस म्हणजे तपश्चर्या करणारा जो व्यक्ती आहे, संन्यासी जो व्यक्ती आहे, त्यांनी शृंगार वगैरे काही करू नये का? स्वामी म्हणतात, नाही का, हे ऐसे तापसासी करू न लभे. संन्यासी व्यक्तीने काहीतरी मिळावं म्हणून आपण काहीतरी त्यासाठी करावं, असं काही करू नये, हे योग्य नाही. कारण की जो संन्यासी व्यक्ती आहे तो परमेश्वराच्या नावाने जर का त्यांनी संन्यास घेतलेला आहे, तर परमेश्वर त्यासाठी सगळं पुरवणार आहेत. त्यासाठी त्यांनी असं काही करण्याची आवश्यकता नाही. तरी जी जी जे जे तापसा लाभे ते ते निरुपावे जी. मग संन्यासाने कसं राहावं ते आपण मला निरूपण करा. ही भूमिका जर का 4 दिवसाआधी आऊसांनी घेतली असती तर, मध्ये काही स्वामींना त्यांनी उलट जे काय बोललं ते बोलणं नसतं झालं, चिडचिड नसती झाली आणि त्या दिवशीच हे प्रश्न त्यांनी केले असते, तर त्यांना यथायोग्य ज्ञान जे आहे तेही झालं असतं. स्वामी म्हणतात, जितेनी मृताचा धर्मी वर्तावे. संन्यासी व्यक्तीने कसं राहावं? जितेनी, जिवंतपणीच मृत्य व्यक्तीसारखं राहावं. मृत्य व्यक्तीला तो आपल्या देहाची काळजी घेतो का काही? जो मेलेला माणूस आहे, त्याचं प्रेत असतं तिथे, तो आपल्या देहाची काही काळजी करू शकतो का? देहाचा शृंगार करू शकतो का? नाही. त्याचा देह आता मृतवत मेलेला आहे. तशा प्रकारे मृतवत देहासारखं संन्यासाने आपल्या देहाला ठेवावं. म्हणजे त्याच्यासाठी कुठलाही साज शृंगार वगैरे ह्या गोष्टी करत बसायच्या नाहीत. त्या वेगळं व्हायचं आहे. संन्यास जेव्हा घेतला जातो तेव्हा कितीतरी गोष्टी ज्या प्रपंचातल्या आहेत, साज शृंगाराच्या आहेत, त्या सोडल्या जातात, त्याचा त्याग केला जात असतो. आणि तुम्ही लिसीपुसी करिता की, आणि तुम्ही तर सगळं सोडून आलेला आहात आणि तरी देखील तुम्ही इथे सगळा साज शृंगार वगैरे करत आहात, हे योग्य नाही. आसूर पसूर निजता की, आणि तुमचं झोपणंही कसं आहे, कितीतरी वेळ तुम्ही झोपता वगैरे,
तसंही असलं नाही पाहिजे. संन्यासाचं सगळं आयुष्य कसं असलं पाहिजे, दिनचर्या नियंत्रणामध्ये असली पाहिजे. कधी झोपायचं आहे, कधी उठायचं आहे, कधीही झोपायचं आणि कधी उठायचं असं नाही. कितीही घ्यायचं आणि किती खायचं असं पण नाही. स्वामी सांगतात की कसंही म्हणजे धायतव खाईजे आणि पाहेतव निजीजे, प्रश्नचिन्ह आहे. प्रश्न केला स्वामींनी, संन्यासी व्यक्तीने धायतव खावे का? म्हणजे जेवढं खाल्ल्या जातं तेवढं खातच राहावं का? नाही. आणि पाहेतव निजीजे म्हणजे दिवस निघेपर्यंत झोपून राहायचं का? नाही. पश्चात प्रहरी उठीजे, पश्चात प्रहरी उठलं पाहिजे. आणि भोजनाच्या बाबतीमध्ये पण स्वभाव मात्र सांगितलं. स्वभावाला नियंत्रित केलं पाहिजे. किती भोजन करावं, किती पाणी प्यावं, किती झोपावं, कधी उठावं, हे सगळ्या गोष्टी, हे स्वभाव, अष्टस्वभाव, हे सगळे संन्यासी व्यक्तीच्या नियंत्रणामध्ये असले पाहिजेत. असुर पसुर नसलं पाहिजे. ओघळ पघळ नको, खाणं पण नको, राहणीमान पण नको. आणि मुळामध्येच नुसतं संन्यासी व्यक्तीनेच नव्हे, प्रापंचातला व्यक्ती जो आहे त्यांनी देखील आपल्या जगण्याला एक नियंत्रित ठेवलं पाहिजे. उगच किती खावं, किती झोपावं यावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. हो काजी. मग स्वामींनी त्यांना त्या ठिकाणी माकोड्याचा दृष्टांत जो आहे, माकोड्याचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. माकोडा माहिती आहे ना? माकोडा म्हणजे काय? हा, काय तुमच्या गावात काय म्हणतात माकोड्याला? मुंगळा. बरोबर आहे, मुंगळा. मुंगळा माहिती आहे ना? तर माकोडा म्हणजे मुंगळा. आपल्याला मुंगळा दिसला की आनंद होतो का? आनंद होत नसतो. मुंग्या दिसल्या, मुंगळे दिसले की जगात कुणालाच आनंद होत नाही. मुंग्या दिसले की लगेच आपल्याला डोकं दुखायला लागतं. आपले कुठून आल्या मुंग्या, कशाला लागल्या, काय? तसं माकोडा आहे, असं काही माकोडा असं काही आपल्या काहीच उपयोगाचा नाही आहे. पण स्वामींनी सांगितलेलं आहे प्रत्येक जो जीव आहे त्या प्रत्येक जीवाकडे काही ना काही गुण असतो. माकोड्याकडनं आपल्याला काय घेता येईल? काहीच घेता येत नाही. उलट माकोड्याने जर का आपल्याला धरलं तर तोच आपल्याकडनं घेतो, है ना? काय घेतो? रक्त पितो तो आपलं. परंतु त्याचे जे काही दंश करणं, तो जो काही चावा घेतो आणि तो काही रक्त पितो, यातनं स्वामींनी त्याच्या गुणाबद्दल सांगितलं. त्याच्याकडे तो गुण आहे आणि ते गुण घेत असताना तो काय करतो ते सुद्धा स्वामींनी त्याच्या त्या कार्याबद्दल सांगितलेलं आहे. की माकोडा असे तो म्हणजे तो कसा धरतो? धरणे ते ऐसे धड तुटले आहे. म्हणजे त्याचं काय कार्य आहे? माकोडा असे तो जीवन पाहे. माकोडा जो असतो तो जीवन पाहतो, म्हणजे त्याला जे खायचं आहे, त्याला जे पाहिजे आहे, जसं गुळाचा खडा असेल, त्या गुळाच्या खड्यालाच तो काय करेल? खाण्यासाठी दोन्ही बाजूनी त्याचा जे काही चावा आहे तो चावा घेतो. आणि तयाचे जीवन अशुद्ध, त्याचं जीवन काय आहे? एक प्रकारे अशुद्ध म्हणजे रक्त हे त्याचं जीवन आहे. तर तो कोणालाही असं चावतो, चावा घेतो. जीवन सांपडे आणि धरी, तयाचे जीवन अशुद्ध म्हणजे रक्त. ते रक्त जिथे कुठे मिळणार आहे तिथे तो चावा घेतो. जीवन पाहण्यासाठी निघतो. जीवन सांपडे, त्याला जे हवंय ते भेटतं. आणि धरी म्हणजे तो चावा घेतो. आणि तो झाडीता जडेना, तोडीता तुटेना. आता तुमच्या हाताला जर का मुंगळा चावलेला असेल, आता कधी मुंगळा दिसला की हा प्रयोग करून बघायचा. की तो मुंगळा एकदा चावला की तुम्ही किती हात झटकला तर तो झटकला जातो का? मुंगी पण असते ना, मुंगी आपलं चावते आपल्याला, ते हात किती झटका, तुम्ही फुंकर मारा, त्याच्यावर काही करा, ती मुंगी काही सुटत नाही. एवढा चांगला चावा तिचा असतो. अशा प्रकारचा चावा आपला असला पाहिजे. म्हणजे कशाविषयी? याला त्याला चावत नाही बसायचं. धारण करणं, धरणे, या धरण्याविषयीचा दृष्टांत आहे. की ती मुंगी असेल किंवा मुंगळा असेल, तो अशा प्रकारे तो धरतो की तो धरल्यानंतर झाडीता झडेना, तोडीता तुटेना. झाडीता जडेना म्हणजे किती झटकलं तरी तो झटकल्या जात नाही. आणि तोडीता तुटेना, त्याला किती ओढलं तरी देखील तो
म्हणजे त्याचा जो चावा आहे तो चावा तो सोडतच नाही. ऐसाही झाडीजे तरी धड तुटे परी झडे ना. ऐसाही जरी आपण त्याला झटकलं किंवा ओढलं तर काय होतं, त्याचं जे काही मागचं धड आहे ना ते धड आपल्या हातात येऊन जातं आणि त्याचं जे शीर आहे ते तिथेच आपल्या हातालाच राहून जातं. म्हणजे त्याच्या शरीराचे दोन विभाग होऊन जातात. दृष्टांताच्या सुरुवातीला काय सांगितलं की धरणे ते ऐसे, कसं धरावं जीवाने, ते धड तुटले आहे परी जीवे ईश्वराते न सोडावे. ईश्वराला सोडू नये. आपण असं प्रपंचाला धरून ठेवलेलं आहे. प्रपंचाला अशा प्रकारे धरून ठेवलेलं आहे की ते झाडीता झडेना तोडीता तुटेना. ते प्रपंचाच्या वेगळं होतच नाही जीव. एखाद्या ठिकाणी अध्यात्माच्या ठिकाणी जरी नेलं तरी त्याला प्रपंचाची आठवण राहतेच बरं का. आता निरूपणाला जरी आलो तरी संध्याकाळचं जेवण बनवायचं डोक्यात चालू आहे, काय बनवायचंय डोक्यात चालूच आहे, पाणी भरायचं डोक्यात चालूच आहे. म्हणजे हे सुरूच आहे. प्रपंच सुटत नाही. तर कुठेतरी लांब नेलं तरी देखील प्रपंचाची आठवण चालूच असते. झाडीता झडेना तोडीता तुटेना. आपल्या गावामध्ये मंदिर का असतं किंवा एखादं निरूपण का ठेवलं जातं, एखादं आध्यात्मिक कार्य का केलं जातं की तेवढ्या वेळ तरी तुम्ही प्रपंचापासून वेगळे झाले पाहिजे. तेवढा वेळ तरी होता, काही तुम्हाला संन्यास घ्यायचा नाहीये, परंतु तेवढा 1 तास तुम्ही देवाशी जोडले गेले पाहिजेत. 1 तास तुम्ही प्रपंचाचे वेगळे झाले पाहिजेत. पण आपण प्रपंचाच्या संपर्कामध्ये अशा प्रकारे आलेलो आहोत की 1 तासासाठी देखील आपल्याला घर सोडवतं का? घर सोडल्या जात नाही. 1 तासासाठी सुद्धा लोक घर सोडू शकत नाहीत. अशा प्रकारे आपण प्रपंचाला धारण केलेलं आहे की आपण अशा प्रकारे अध्यात्माचं धारण केलं पाहिजे की धड तुटले आहे परी जीवे ईश्वराते न सोडावे. जसं माकोड्याने त्याचं ते जीवन असूद असेल किंवा काही गुळाचा खडा असेल वगैरे, त्याला जसं त्यांनी धरलेलं आहे आणि तो झाडीता झडेना तोडीता तुटेना, तशा प्रकारे. आणि जर का त्याला वेगळं करू म्हटलं तर तो वेगळा होत नाही. तो चावा तो सोडतच नाही. मग त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. तशा प्रकारे त्या माकोड्याचा चावा येतो तो वेगळा होत नाही. मग त्याला जर का ओढलं तर काय होईल, त्याचं शीर धडापासनं वेगळं होईल किंवा त्याचं धड जे आहे, मुळामध्ये आपण त्याचं धड ओढत असतो आणि त्यावेळेला त्याचं जे धड आहे ते शिरा वेगळं होऊन जातं. परंतु तरी देखील वेगळं झाल्यानंतर पण तो सोडत नाही. तो तसाच तिकडे असतो. चावा त्याचा तसाच्या तसा असतो. तशा प्रकारे हा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे. आपण माकोड्याला एवढं काही बारकाईने कधी बघितलेलं नसणार आहे, है ना. तुम्ही बघितलं का कधी माकोड्याचा हा गुण? म्हणजे आपण एखाद्या त्रासदायक जे काही जीव आहे वगैरे काय असेल त्याच्यातनं सुद्धा त्याचा गुण काय आहे तो आपण बघितला पाहिजे की त्याला जे काही अपेक्षित आहे, त्याला जे काही पाहिजे आहे ते भेटल्यानंतर तो त्या कार्याशी किती एकनिष्ठ असतो. तसं आपण देखील परमेश्वर कार्यामध्ये असताना जर का तुम्हाला आनंद प्राप्त झाला तर तुम्ही परमेश्वराला कधी सोडू शकणार नाही. जसं व्यसनाधीन लोक असतात ना, त्यांना त्या व्यसनाचा आनंद आला की ते व्यसन ते कधी सोडत नाही. सर्वसाधारण कुठलंही व्यसन, चहाचं देखील व्यसन असे ना, अजून कुठलं व्यसन असे ना, तुम्ही त्या गोष्टीला एकदा आनंद त्याच्यातनं आला की ते आपण कधी सोडत नाही. तसं देवाला आपण का सोडतो? कारण की देवाच्या कार्यातनं आपल्याला अजूनपर्यंत कधी आनंद भेटलेला नाहीये. आपल्याला फक्त तेवढ्या पुरतं तेवढं बरं वाटत असतं. पण ज्या दिवशी तुम्हाला ईश्वर कार्यातनं खरोखर आनंद प्राप्त होईल, त्या दिवसापासनं तुम्हाला ईश्वर विधीचं देखील व्यसन लागेल आणि तुम्हाला कोणी किती काही जरी सांगितलं तरी तुम्ही मात्र ईश्वर धर्म, देव धर्म कधीही सोडणार नाही, काही जरी झालं तरी. आता जे काही आपण विधी करत असतो ना, ते आपले दिवस लावून दिलेले, आजचा हा दिवस हा विधी करा, उद्याचा तो दिवस तो विधी करा. ते दिवस येतात म्हणून आपण ते विधी करतो. जर का ते दिवस दिनदर्शिकेमध्ये आलेच नाही ना, तर ते आपण कुठलेच विधी देवाचे करणार नाही, कारण त्याच्यात लिहिलेलं नाहीये. त्या दिनदर्शिकेमध्ये लिहिलेलं असतं म्हणून त्या दिवशी आपण ते कार्य ते विधी करतो. म्हणजे आनंद म्हणून ते करत नाही, देवाचा विधी म्हणून करत नाही. ते लिहिलेलं आहे त्या
आजच्या तारखेला, म्हणून ते आपण ते करत असतो. आणि ज्या दिवशी खरंच तुम्हाला ईश्वराच्या क्रियाविधीमध्ये आनंद प्राप्त होईल, त्या दिवशी तुम्हाला कुठल्याही दिवसाचं निमित्त लागणार नाही, कुठल्या महिन्याचं निमित्त, वर्षाचं निमित्त लागणार नाही, वेळेकाळेचं निमित्त लागणार नाही, दुःखाचं संकटाचं निमित्त लागणार नाही. सतत परमेश्वराच्या विधीमध्ये सतत तुम्ही राहणार आहात. त्याच्यासाठी कुठलंही निमित्त तुम्हाला असण्याचं कारण नाही. आणि याचा सिद्धांत सांगतात तैसे जीवाचे जीवन परमेश्वर. आपलं जीवन कोण आहे? आपलं जीवन परमेश्वर आहे. मुळात आपण आपलं जीवन जगण्यासाठी कितीतरी गोष्टी प्राप्त करत असतो ना. जागा प्राप्त करत असतो, तिथे घर तयार करत असतो. आपल्याला वाटतं हे आपलं जीवन आहे बरं का. मग त्याच्यामध्ये परत आपण पैसा, अडका, ऐश्वर्य, हे ते त्या वस्तू, कपडे लत्ते, दागदागिने, हे सगळं गोळा करतो. आपल्याला वाटतं हे आपलं जीवन आहे. पण ज्या दिवशी आपलं जीवन संपणार असतं, त्यावेळेला तुमचं ना घर उपयोगी येत, ना तुमचे अलंकार किती आहेत ते उपयोगी येत, ना किती पैसे आहेत, किती संपत्ती आहे, किती शेती आहे, किती उत्पन्न आहे, हे काहीच तुमच्या उपयोगी येत नाही, की त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला आयुष्य वाढून मिळेल. म्हणजे तेव्हा कळतं की हे सगळं आहे जीवन जगण्यासाठी, म्हणून आपण सगळं हे केलं, पण जीवन वाचवण्यासाठी या कुठल्याच गोष्टींचा आम्हाला काहीच उपयोग होणार नाही. मग कळतं खरं जीवन तर हे नाहीच आहे. मग आपलं खरं जीवन कोण आहेत? तर परमेश्वर हे आपलं खरं जीवन आहेत. आणि म्हणून जेव्हा परमेश्वर हे जीवाचं जीवन आहेत, शारीरे झडावे ना, मानसिके तुटावे ना, म्हणून परमेश्वराचा विधी जर का प्राप्त झाल्यानंतर इतर कुठलंही संकट जरी आलं तर शारीरे झडावे ना, म्हणजे शरीराने आपण तुटायचं नाही, आणि मानसिके तुटावे ना, म्हणजे मनाने कधी खचायचं नाही. ईश्वर कार्यासाठी एखाद्या तुमच्याकडे द्रव्य नसेल, तो पदार्थ नसेल, तरी मानसिके खचायचं नाही. आपण त्या कार्यासाठी उभं राहायचं. श्री चक्रधर स्वामी सांगतात, तू उभा ठाकीलासीची पुरे. धर्म कार्य करण्यासाठी तुम्ही फक्त उभे राहा. तुम्हाला जे काही प्राप्त नसेल, जरी वस्तू, पदार्थ, द्रव्य, ते बरोबर तुम्हाला प्राप्त केल्या जाईल आणि तुमच्याकडनं तो विधी क्रिया जी आहे ती केल्या जाणार आहे. पण जीवन न सोडावे. परंतु परमेश्वर जर का आपल्याला ज्ञान रूपाने भेटले, प्रत्यक्ष तर काही परमेश्वर भेटत नाहीत आता, पण ज्ञान रूपाने परमेश्वराचं ज्ञान मिळालं आपल्याला, किंवा परमेश्वराचं नाम मिळालं आपल्याला, नाम रूपाने मिळाले, ज्ञान रूपाने मिळाले, सेवा दास्य रूपाने परमेश्वर भेटलेले आहेत, तर आपल्याला परमेश्वराचं ते साधन नाम, ज्ञान, सेवा, दास्य हे सोडायचं नाही. त्यातनंच परमेश्वराचा संपर्क जो आहे तो आपल्याला होत असतो. परमेश्वराची कृपा दृष्टी त्याच माध्यमातून आपल्यापर्यंत येत असते आणि परमेश्वराशी त्याच माध्यमातून आपण जोडल्या जात असतो. याच्या वेगळे परमेश्वराचं कुठलं असं साधन वेगळं काही नाहीये की ज्याच्याने आपण परमेश्वराशी जोडल्या जाऊ. आणि म्हणून परमेश्वराचे जे साधक आहेत, चतुर्विध साधन आहे, या सर्व साधनाच्या संपर्कात राहिलं तर परमेश्वराच्या संपर्कात आपण राहत असतो. आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 56 क्रमांकाचा माकोड्याचा दृष्टांत आणि आऊसांच्या संदर्भातली जी लीळा आहे ती आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.